आता आपण फ्रेश पण झाले, कपडे चेंज केलेले आहेत. तर आजचा दिवस तिसरा. आता आपली पालखी पण निघाली आहे इथून. तर आपले अजून दोघांनी जॉईन झालेले आहेत. प्रतीक कोचरकर, साईमाई सकाळ मित्रांनो. साईमाई सकाळ. आजचा दिवस तिसरा. सुरुवात होते कसारा घाट चढण्यासाठी. सर्व मित्रमंडळी सज्ज होतो आम्ही. बघूया प्रवास कसा असेल, खडतर आहे की काय, बाबांची कृपा. बघूया पुढे काय होते आपण. तू काय बोलू शकतो? आदेश भाऊ, पहिला आदेश बोल ना, 2 शब्द बोल, तू हसू नको. तुझा पहिला दिवस आहे, पहिलाच वर्ष आहे. तू काय कसं आहे? दुसरा दिवस आहे, हा, नवीन पदयात्री. गौरव, काय तुमचा प्रवास कसा वाटते तुम्हाला तिसरा दिवस? माझा पहिला वर्ष आहे हो शिर्डीला. मला एवढी आयडिया नव्हती, पण माझ्या तयारीने मला एवढं वाटलं तेवढं माझ्या तयारीने आलो. आणि पोरांचं सहकार्य चांगलं भेटलं मला. त्यांनी हेल्प मला भरपूर केली आणि मित्र तर एक नंबर भेटले. काही नाही, सगळं प्रॉब्लेम त्यांनी माझा सॉल्व्ह केला. आणि काय करायचं आहे पुढं, कसं चालायचं आहे ते पण व्यवस्थित सांगतात. मी आहे सोबत, तेवढं बोलतो तू चल फक्त. मी आहे सोबत, एवढं मला बोलताय. ओम साईराम. ओम साईराम. एक्सपिरियन्स. हो, याच्यामुळे मी बिंदास कडून जाऊ शकतो. चला पुढे. तर आपल्या सुद्धा काहीच द्वारकाधीश पण आहे की थोड्या वेळाने असे काय काय बघते, त्यांच्या अजून गोळ्या चालू आहेत. त्यांना दमाचा त्रास आहे तरी ते येत आहेत. कुठला त्रास आहे तुला? दम्याचा छातीचा त्रास आहे, तरी पण आमची श्रद्धा आहे, आम्ही जातोय. तुम्ही पण या. तसा त्रास मला पहिल्या दिवशीच पडला. माझे काही न्यू मित्र बनले 2 दिवस अगोदर. त्यांनी खूप मला सहकार्य केलं. वाटू दिलं नाही असं की 2 दिवस अगोदर होते असं वाटू नाही दिलं. असं वाटू दिलं की आम्ही एका चड्डीतच मोठं झाले असं वाटून दिलं. कारण की त्या फर्स्ट आहे आमचा तो दुसरा साईड म्हणजे आमचा दोघा असा असला तर तो नाराज झाला पाहिजे. तो त्यांनी खूप सहकार्य केलं, एकदम भारी वाटलं. पण मित्र भारी भेटले आणि अजून पण सहकार्य करत आहे. पुढं काही प्रॉब्लेम झाला लगेच विचारतात की काही प्रॉब्लेम वगैरे झाला आहे का, तुला काही हेल्प पाहिजे का. भारी वाटलं. आणि नेक्स्ट टाईम याची त्यांच्यात मनापासून अपेक्षा असेल की नेक्स्ट टाईम पण मी स्वतःहून यांच्या ग्रुपमध्ये सामील होऊ. कारण की हे मुलं मलाच नाही, बाकीच्या मुलांना पण सहकार्य किंवा हेल्प करायची पूर्ण कोशिश करतात. हो, तर आता काही जाता आपण घाट थोड्या वेळात पार करणार आहेत. तर लवकर आपली घाटनदेवी नाही, घाटनदेवी तुम्हाला पण सुद्धा करू कसं आहे. किती काढायचं वडेपाव? काय फक्त 3 होईल का तुझा? बघू. 4. अरे पप्पाच्या वाटणीची, तुझ्या वाटणीची, तर चहा किती कमी 8 तरी खायला. तू किती खाशील? 2. तू रे? 2 खायचं आहे राम. तू घंटा 2 खाशील? 2च खाईल मी. हे तू किती खाशील वडेपाव? वडापाव हा विषयच नाही आपला, प्रश्नच येत नाही. कांदा भजी असते ते 100% खाल्ली असते 2 प्लेट. हो हो. तू रे? एवढा खाटेल एवढा खाईल. एवढी लागली ना तुला पायातलं तू किती खाशील? 2 वडेपाव खाईल बस, जास्त नाही. 2. तू रे? 2 वडे. 2 तर मी जे करायला सांगतो, मी 4 तरी वडेपाव खाईल. खरं सांगतो, मला एवढी भूक लागली. तर आपण आहे बघा किती मोठ्या गाड्या येतात किराकिराने, तर त्यामुळे आम्हाला सूट करायला भेटत नाही. तर आम्ही तसं स्टॉपवर थांबतो, तसंच मी आपली डेट बसतो. बघा कसं गाडी, बघा कसं गाडी येतात. कसं गाडीचं एवढं मोठं गाडीचं गाडी किती ओढतो मला तरी काढतोय मी. गाडी किती मोठं आहे इकडनं, गाडी किती कटे कटे येतो. बघ 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 कसा आला बघ. एका वेळ थांबू नका. हा चालू पुढे चाललोय. उगवला सोन्या रुपयात बाबा सजला. ढोलताच्या ठुमू लागला. धन्य धन्य होई साईलीला. देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवा सोबत
आम्ही घाट चढलेलो आहेत वरती, अजून थोडा बाकी आहे तिकडे. इथे बसले बंधू. खूप त्रास झाला. कालचे जे किलोमीटर होते ना 35 किलोमीटर आहे बघा कसे झाले ते बघा. आता चावतात असं झालंय ना आतमध्ये नको झालंय. तुमचं काय बडे बाबा? बोल रे तू, बोल ना तू. का नुसतं असं दोन शब्द तर बोल. तुमचे पाय कसे वाटतायत? कालची रनिंग कशी वाटली तुम्हाला? कालची रनिंग पाय दुखत होते पण ठीक आहे. पण तुम्ही आम्हाला कुठे दिसले नाही. साई भक्त मंडळातले खूप जुने आमचे संतोष दादा, त्यांचा थोडंसं अनुभव घ्या तुम्ही. वर्ष साईराम बाबा. साईराम. किती वर्ष आले संतोष दादा तुम्हाला? 27 वर्ष. लवकरच येऊ आपण. आलोच वाटतं, असं वाटतं मला आलोच. पाठून गार्डन खूप यार फास्ट येतं. आपली टेम्पो गेलेला, आपला टेम्पो कपड्यांचा. चालू घाटन देवी कसं वाटतंय? घाटन देवी मात की जय. घाटन देवीचा प्रवास. घाटन देवीसाठी इथे खास करून नवरात्रीमध्ये खूप गर्दी होत असते. आणि मला वाटते कोणतीही पालखी या पदयात्री जी असते त्या रस्त्याने जाताना पहिले इथे माथा टेकला जातो घाटन देवीच्या इथे. 100% खूप प्रसिद्ध अशी देवी, नवसाला पावणारी म्हणतात असं. बघूया आपण तिच्याकडे काहीतरी नवस घेऊन जाऊया. हो जाऊया. 100% घाटन देवी माते की जय. आई गाव देवी माती पाणीला पण काय चाललेलं आहे घाटन देवीला दर्शन घेऊ. तुम्हाला एक एक क्लिप दाखवतो कशात. ओके. अरे ओम साईराम. ओम साईराम. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. खाल्ला का एक नाही खाल्ला का? अक्षय तू तुझा वर्ष किती आहे? 15 वर्ष. आणि आता आपल्याला थोड्या वेळात वडेपाव आहेत. कोण 18 खाणार, कोण 15 खाणार. हे बघू शकता तुम्ही. 21 वडेपाव खाल्लेले. डेंजर. नळ्या घेऊ आपण नळ्या. नमस्कार. थकले का? गाडी आली का तुमच्या? आपण देवीचे दर्शन घेतले, आता आपण निघूया. सुंदर दर्शन झालेलं आपलं. ओम साईराम निघतो आता. तर आता मस्त दर्शन झाले. आता आपण नाश्ता स्पॉटला भेटू. नाश्ता स्पॉटवर किती मजा करूया. नाश्त्याला पण आज वडेपाव आहेत. तर प्रत्येकाने सांगितले किती किती वडेपाव खाणार किती नाही. चला आता वडेपाव खायचे. वडेपाव किती खाणार आहे? हा खाऊ शकतो देव. हा आमचा छोटा साई भक्त आहे देवाच. हा कमीत कमी 6 वडेपाव खाणार. हो. माझा अनुभव सांगतो 6 वडेपाव खाणार आहे. कोण तो शीर आहे? नाश्ता स्पॉट आलेले आहेत. सगळे बसले नाश्ता करायला. तर आपण पण घेऊ. पडग्याचे वडेपाव. चला पडग्याचे वडेपाव. 30 रुपये प्लेट, 50 रुपये अनलिमिटेड. पैसा बोलायला का म्हणून घातला बा. ताच नाश्त्याला आपल्याला वडापाव आहे. मस्त इथे पडग्याचे वडेपाव आहेत आपल्याला. सगळी तर पोरं बसली. तर आपण बसू जागा करून कुठेतरी. गिंबल इथं ना. 11 का 12 किलोमीटर. तर झाला का? तुम्ही मग आत्ता आणलं. मी पण आत्ता आणलं. चला काहीच नंतर भेटतो तुम्हाला खाऊन पिऊन.
तुम्ही किती खाल्ले? पहिला नाही दुसरा म्हणजे चॅटिंग मुले हा स्टार्टिंग आताच घेतला चॅटिंग 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 स्टार्टिंग चॅटिंग नाही स्टोरी टाकायला लावले स्टोरी का चालेल चालेल का सिंगल नाही सिंगल हो सिंगल पालखीत संपर्क करा चालेल ते फुल शेवटं चालू आहे माझा चौथा वाडा आहे चौथा जर पोटाकडे बघून तर वाटतं मला असं वाटतं 18 वडे वाहिनीच चालले आहेत गाईच 2 सेटअपला काम चालू आहे ब्लॉग पडतोय आपला लवकरच यश सगळा व्ह्यू सांगतो माझा अकाउंट बिकाउंट सगळा व्ह्यू सांगतो कसा पोस्ट करतात कसा नाही आणि सगळी टायपिंग करायची असेल का मराठी टाकायचं असेल तर यो कॅप्शन म्हणून यो कॅप्शन देतो मामा ही फक्त काय शूट करतो बस आणि एडिट करून देतो स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ जगड दाखव जगड दाखव नाश्ता पण केलेला आहे आपण आता आपण जाऊया घोटीला एक तोंड लागेल घोटीची तिथं जरा पुढे बसली आपली खूप चांगलं जातं आता संपलो पाय संपले माझे असं वाटत पण मी माझा पाय आहेत अरे आपली मर्सिडीज झाली आहे फायनली गाईच आपण आलेलो आहेत आपल्या दुपारच्या स्पॉटला बघा किती सुंदर आहे अरे बाबा पाणी कुठे फिरायला लागेल तू फिरायला खूप थकले तर थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला जवळच्या टायमाला जरा फ्रेश होता ना तुम्हाला फ्रेश आम्ही झालोय आपली डेट बसतो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तुला असाच तर त्रास आहे म्हणून सांगतो मी असाच साईबंधू चला उलटी पाय साईराम असले पाय चावतायत ना जणू की ते असं वाटतं ना काहीतरी पू झाले पिकल्यासारखे झाले काम खूप त्रास होतो यार खूप त्रास होतो काय हे साई बाबा एवढं लांब गेले तुम्ही एकदम परफेक्ट आहे ये देशी जुगाड आहे यो असे रोज करतो जुगाड दादा हो साईराम 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 कोण टाकल्यात मारला बाबा दुर्गेश आत्मी जेवण होतो आत्मी ओम साईराम जेवण मग आत्मी येतो ओम साईराम साईराम आदेश ओम नमः शिवाय जय शंभू जय शंभूनारायण जय शंभूनारायण हो हो साईराम थोडा टाका बस टाकले 2 पडले पण लाईव्ह होते साईराम माझी इज्जत घ्यायला लागेल थोडी टाक बा उडू नको बस बस नंतर तुम्ही चालेल
आता आम्ही चहा पितोय. एवढ्यात तुमची झोप काढून झाली. झोप लागली का रे तुला? झोप झाली पूर्ण. कॉफी पितोय आणि अजून कंटिन्यू 3 तास चालायचे. 3 तास नंतर मग जेवण बिवून करून मग रात्रीचा रेस्ट आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसाठी आम्ही निघणार आहे. चला चहा पिऊ आणि पण निघूया. आता मार्केट मार्ग जाणार आपण. मार्केट मार्ग 20 किलोमीटर जायचं आपल्याला. 20 किलोमीटर. दिशांची लावलं होतं. दिशांची दिशां तुझी झाली. जागेवर ऑपरेशन करा मला आता इमिजिएटली. गेली नली. माग आहे डायरेक्ट फटक्यात तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती व्याता अगाध तव करणे मार्ग दाविसिया नाथा आरती साई बाबा ऐसा रे बाबा काशी स्नान जप प्रति दिवसी कोल्हापूर देशेची निर्मली गंगा जलप्राशी मित्रा माहुर देशी ऐसा रे बाबा जोडी लोमक से राम करी त्रिशूल डमरू हारी भक्तावरण सुखा सुखकारी देशील मुक्तिकारी ऐसा रे बाबा साई पादुका जपमाला कमंडलू मृगशाला कारण दर्शिवा नागगजा मुकुट शोभतो माला ऐसा रे बाबा तत्पर दुनियाया ज्ञानी अक्षय कांते सदनी लक्ष्मी वास करी दिन रजनी लक्ष्मी संकट वारुणी ऐसा रे बाबा या मैदान तुझे गुरुराया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे गाया हरिति हरि गुण गाया ऐसा रे बाबा स्वाध्याय सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायि सार्वभौम सायुष आत्मानापरार्थ साई सेवक बघा एक खरी साई हात बघ कुठे घेतले. फिरवर घेतले. टेम्पल टेम्पल पहिला मी धावतो बघ त्याला. काही सत्ता होते. आपली चहा आणि बिस्किट घे ना. वाघेचे बाबाचे बबल कुठले बबल आहे? हे पटून दा. साईराम किती घेतली अवकाळी बघ. ही अवकाळी बघ कशा फेकतं माझ्याकडे. काय बोलला काय आहे ती कप आहे बघ. आणली साठवला. जेवले नव्हते का तुम्ही? अरे जेवलं होतं का 8 दिवस तू? तिने घेतलं ना. किती कप घेतली तर यो माना बाबा यो काय गाजतो. दोन तो बघ. ए बाबा तर गाईच फायनली मी आलेले. तो स्पॉट आम्हाला पाहिजे होता. त्या स्पॉटवरती आलेले फेमस भेल होऊ शकतात. आता A to Z पोरी इथं थांबतील.
कशी बेल नावं ना नॉन स्टॉप आलो का एकदा विजिट करून बघा खाऊन बघा एकदा बेल तुम्ही पण पुन्हा येतील इकडे आता अजून आपली माणसे जर पाठवून त्यांची वाट बघता आपण तसं एक खाऊन घेऊ नंतर त्याला परत खाऊ नाही रे चला चालू करतो मी नंतर बोलतो या सोडा सर तुम्ही टेक्निक कशी काढली पण टेक्निक आमचे जुने साहेब होते निलेश सांगवेकर एक घोटात प्यायचे तुम्हाला काय सांगू त्याची आठवण आली आम्हाला आज आवर्जून पाठवा तुम्ही हो तुझ्यासाठी कुठे यावं लागेल यावलला समोर बंद करणं त्याला अक्कल पाहिजे ना काय बोलतो काय नाही समजायला पाहिजे बरोबर आहे गाईज फुल थंडी वाजते फुल अख्ख्या आकडली बघा किती स्लो चालतायत अख्ख्या आकडलेत दादा कशी थंडी थंडी बोले तो ऑल इज वेल भीतीचं वातावरण ॲक्च्युली झालेलं आमच्यात कसं झालं माहिती का तुम्हाला आम्ही आपल्या इथे भेळ खाण्यासाठी थांबलो होतो आणि थांबले असताना अचानक आमच्याकडे एक सदस्य विक्सची गोळी आणायला तो मेडिकल राईट येस तिथे गेल्यानंतर त्याला ना त्या मेडिकलमध्ये एवढं झाकून ठेवलं त्यांनी सांगितलं 2 दिवसापूर्वीच इथे वाघ आला होता 2 दिवसापूर्वी सकाळी येऊन गेला सकाळचे होतं ना सकाळचं ते करेक्शन करून घ्या तुम्ही ओके सकाळच्या वेळेस झालं वतन सगळ्यांमध्ये मागे कोण थांबायला तयार नाही शेवटी आता पोरं जाऊ दे मग आम्ही तिघांनी जबरदस्ती उचललेली आणि मागे साईराम हो साईराम गायांची गँग बघा गँग कुठला वाघ हाटलावला म्हणला सगळे गावले म्हणून सगळे एकत्र बरोबर आहे ना हा आम्हाला वाघाची काही भीती नाही हो माझा नील पहिला पकडत तरस हाय कसं आहे बरं काय होतं बघ चढचढ कर भावना खूप पोचल्या पण ताप भरलाय ए परतून द्या आज याला काय झाला ना अरे गाजचा पाईप भरावा लागेल तुझं तोंडात असं काहीच नाही ते तिथे काहीच नाही एवढं लांब हे पाय आकवदा नको मला घे ना टाक काहीच केलं नाही मी त्याला हे नव्हता तो बरा होता बोलतो हे आकवदा नव्हता तो बरा होता बोलतो बरं होतं बोलतो ताराच काय देखतो ए आकवदा काय चालू आहे पटून त्याला पक्का उदा दादा
कधी आम्हाला सांगतो ते बोललो आम्ही. काय पितो अरे पितो काय पण अरे पप्प्यादा पितो काय बॉडी वाढवण्यासाठी बॉडी आई बॉटल तू झोपण्याबद्दल काय बोलू शकतो का हा तू काय बोलू शकतो का उद्या कुठे सरकारी दवाखाना बघू शकतात तुम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटल त्याला टाकायला लागला इंदिरा गांधी हॉस्पिटल पांड्या हे पांड्या ही बाबा अरे गोठलाय का दे चल नाही चल दे फेक उद्या गरम होईल बोलतो उद्या गरम होईल